So we are here to discuss the end of the prophase 2. In meiosis 1, we have seen that two daughter cell, haploid daughter cells, they are formed from one diploid parent cell. Now after meiosis 1, each daughter cell is going to undergo meiosis 2. That is meiosis 2, what you can say. In this meiosis 2, each daughter cell again it will divide into two daughter cells. So at the end there will be four daughter cells that are formed. So at the end of meiosis 1, I will show only one daughter cell, how it proceeds further. Same it will be repeated for this. So after the end of the meiosis 1, the very first phase it enters before meiosis 2, that is it will enter one phase known as interkinesis. That is known as interkinesis. What is interkinesis? It is similar to that of interphase. In interphase, that is a preparatory phase. Here it is interkinesis. It is a preparatory phase for this daughter cell to enter into meiosis 2. In interphase, during preparatory phase, S phase it was there, in which the DNA replication it takes place. DNA duplication it was taking place, but in case of this interkinesis, no DNA duplication is there. No DNA replication or duplication will take place. Whatever the chromosome number it is there, whatever the DNA it is present there in the daughter cell, it remains same. That is the main difference between interkinesis and interphase. In interphase, yes, DNA duplication it is taking place, but here no DNA duplication. So after meiosis 1, the daughter cells, they will enter the interkinesis stage, that is a resting phase, and after interkinesis it will enter in meiosis 2, and in meiosis 2 again there is a prophase 2, metaphase 2, anaphase 2 and telophase 2. What is going to happen in prophase 2? In prophase 2, what will happen? प्रोफेज 2च्या पहिलीची जी फेज आहे ते म्हणजे टेलोफेज 1 आहे. त्याच्यामध्ये क्रोमोझोम इट इज अपिअरिंग इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन फायबर्स, आणि हे क्रोमॅटिन फायबर्स जे कसे असतात, फायबर्ससारखे थ्रेड लाईक स्ट्रक्चर विखुरलेले असतात, आणि हे फायबर्स एकत्र आणून त्याला कॉम्पॅक्टली पॅक केलं जातं. त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. सो कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स इट इज टेकिंग प्लेस in the prophase 2. What is that? Condensation. तर कंडेन्सेशन होत असताना हे दोन्ही जे क्रोमोझोम्स आहेत, हे ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर एवढा भाग जो आहे जेनेटिक ट्रान्सफर झालेला आहे, आणि हे दोन्ही जे क्रोमोझोममध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालेलं आहे, आणि हे दोन क्रोमोझोम ते प्रेझेंट आहेत, आणि दे विल गेट अ टिपिकल शेप, कंडेन्सेशन ऑफ द क्रोमॅटिन फायबर्स टू फॉर्म अ क्रोमोझोम. पहिले जे विखुरलेले क्रोमॅटिन फायबर्स होते असे आपण जे दाखवले होते टेलोफेजमध्ये, दोन सेल तयार झाले होते. हे क्रोमॅटिन फायबर्स आता टिपिकल शेप कॉम्पॅक्टली अरेंज होऊन घेतील, त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, आणि ते म्हणजे क्रोमोझोमचा टिपिकल शेप घेणार आहेत. याचबरोबर इथलं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इट इज गोइंग टू डिसअपियर, डिझॉल्व, आणि इथला जो सेंट्रोसोम आहे, इथं एक सेंट्रोसोम आहे, इथं एक सेंट्रोसोम आहे, इट इज गोइंग टू फॉर्म दी फायबर, स्पिंडल फायबर्स ज्याला आपण म्हणतो, हे स्पिंडल फायबर्स तयार करणार आहे. आणि हा भाग जो आपण बघितलेला आहे पूर्वी, हा जो आहे ॲस्टर या ठिकाणी फॉर्म होणार आहे. स्पिंडल ॲपॅरेटस, मायटोटिक ॲपॅरेटस इट इज गोइंग टू टेक प्लेस इन दी प्रोफेज 2. आणि हे दोन क्रोमोझोम या ठिकाणी 2C क्रोमोझोम आहेत, कारण हा हॅप्लॉइड सेल आहे. या प्रोफेज 2च्या नंतर दिस विल एंटर दी मेटाफेज 2. इन मेटाफेज 2 दिस 2 क्रोमोझोम जे आहेत, हा वरच्या भागात आहेत, हा थोडा खाली आहे, तर हे दोन्ही क्रोमोझोम या मध्यान्नावरती आणले जातात,
म्हणजे इक्वेटर लेवलला ते आणून ठेवले जातात. कसे आणले जातात? बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर फायबर. हे खाली ओढलं की हा क्रोमोझोम खाली येईल, हा ऑलरेडी खाली आहे, तर याला खाली या स्पिंडल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन झालं तर हा जो क्रोमोझोम आहे तो खाली येईल आणि या ठिकाणी इक्वेटरल अलाइनमेंट, ज्याला म्हणतो आपण इक्वेटोरियल अलाइनमेंट ही केली जाते. इक्वेटोरियल अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम इट इज टेकिंग प्लेस आणि हे दोन्ही क्रोमोझोम बरोबर मध्यान्नावरती आणून सोडले जातात, मध्य लाईनवरती म्हणजे इक्वेटोरियल लाईनवरती. आणि ऑलरेडी इथं स्पिंडल ॲपॅरेटस आहे, हे पण या ठिकाणी आहे, हे स्पिंडल फायबर्स पण आहेत, हे पण स्पिंडल फायबर आहे. सो दिस इज अ पोझिशन इन मेटाफेज 2. मध्यान्नावरती इक्वेटोरियल अलाइनमेंट ऑफ द क्रोमोझोम इट इज टेकिंग प्लेस. आफ्टर इक्वेटोरियल अलाइनमेंट व्हॉट इज द नेक्स्ट फेज? ॲनाफेज 2. ॲनाफेज 2 मध्ये काय होतं? स्प्लिटिंग होतं. कशाचं स्प्लिटिंग होतं? या दोन क्रोमोझोमचं स्प्लिटिंग होतं. ॲनाफेज 2 मध्ये स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर इट टेक्स प्लेस आणि याचे जे दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत मध्यान, इथं सिस्टर क्रोमॅटिड्स आहे, हे एक सिस्टर क्रोमॅटिड वरती जाईल, दुसरं सिस्टर क्रोमॅटिड खाली येईल. याचा पण हा सेंट्रोमियरमधून कट होतो, सिमिलर टू मायटोसिस. आणि एक सिस्टर क्रोमॅटिड वर जाईल, दुसरं सिस्टर क्रोमॅटिड खाली राहील. आपण जर पाहिलं हे सिस्टर क्रोमॅटिड कसे ब्रेक होतात तुम्हाला मी या ठिकाणी दाखवेन. हे सिस्टर क्रोमॅटिड जे आहे, हा क्रोमोझोम जो आहे, आपण जर थोडा मोठा काढला, असा जर काढला आपण, आणि या ठिकाणी हा एक्सचेंज भाग आहे आणि याला आपण जर दोन भागामध्ये डिवाईड केलं, त्याचे सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. हे असं दिसतं सिस्टर क्रोमॅटिड्स म्हटल्यानंतर. हे सिस्टर क्रोमॅटिड, हे एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड जर पाहिलं आपण, सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे. तर या ठिकाणी कायनेटोकोर आहे आणि इथून एक स्पिंडल फायबर वरती ओढेल आणि हा स्पिंडल फायबर खाली फोर्स कॉन्ट्रॅक्ट होईल. याच्यामुळे काय होईल? इट विल बी ब्रोकन डाऊन. कसा? हे सेंट्रोमियर, आणि हे ओढल्यामुळं हे वरचा भाग क्रोमॅटिड्स सेपरेट होतील आणि खालचे क्रोमॅटिड्स जे आहेत हे पण सेपरेट होतील. हे खालचे जे क्रोमॅटिड्स आहेत हे पण सेपरेट होतील. हे इकडे ओढले जाईल, हे इकडे ओढले जाईल आणि दिस टू सिस्टर क्रोमॅटिड्स दे गेट सेपरेटेड. आणि हा जो सेंट्रोमियर आहे इट इज ऑल्सो डिवायडेड. इट इज ऑल्सो डिवायडेड. सो दिस इज गोइंग टू हॅपन इन द ॲनाफेज 2. आपण जर बघितलं, हा ॲपॅरेटस आहे, हे ॲस्टर रेज वगैरे वगैरे वगैरे, आणि इथं यू विल फाइंड दिस टाइप ऑफ पिक्चर. हे एक आर्मवरती हे दुसरे क्रोमॅटिड्स जे आहेत, अशा प्रकारचं डिव्हिजन यू विल फाइंड. अशा प्रकारचं डिव्हिजन यू विल फाइंड ॲट दिस पॉइंट. And these chromatids, they are pulled, sister chromatids, they are pulled at the respective ends by the contraction of these spindle fibers. This is happening in the anaphase 2. आणि टिलोफेजमध्ये हे दोन्ही या एंडला जाऊन पोहोचतील. इथं ऑलरेडी एक सेंट्रोमियर आहे आणि this is the picture what you will find. Similarly, this is the picture what you find. हे क्रोमोझोम या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. This is the picture in telophase 2. Both the chromosomes, they are sister chromatids. They are carried to the one pole. This is carried towards this pole. And similarly, they get converted into chromatin fiber. ते पुन्हा क्रोमॅटिन फायबर्समध्ये कन्वर्ट होतील. क्रोमॅटिन फायबर लाईक स्ट्रक्चर क्रोमोझोम. Similarly, there is a appearance of nuclear membrane it take place.
nucleolus, it is reappearing, nucleolus, it is reappearing, and other membranous structure they are also reappearing in the telophase 2. And similarly there is a formation of farrow, there is a formation of farrow from where this particular cell it divides. This farrow it deepens, and during cytokinesis 2 daughter cells they get separated. They get separated. These are the 2 daughter cells. तर एका डॉटर सेल पासून जे मियोसिस 1 मध्ये सापडली होती आपल्याला पुन्हा 2 डॉटर सेल भेटत आहेत. इथं डिव्हिजन एन आहे, हॅप्लॉइड आहे क्रोमोझोम, इथं पण हॅप्लॉइड क्रोमोझोम आणि इथं पण हॅप्लॉइड क्रोमोझोम. यामुळं आपण मियोसिस 2 ला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो कारण नंबर ऑफ क्रोमोझोम जे पॅरेंट सेलमध्ये आहेत तेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स डॉटर सेलमध्ये येत आहेत. त्याला इक्वेशनल डिव्हिजन आपण असं म्हणतो. तो दिस इज द एंड ऑफ द मियोसिस 2 फ्रॉम अ सिंगल पॅरेंट सेल ड्युरिंग मियोसिस 4 डॉटर सेल्स दे आर फॉर्म. ते आपण बघितलेलंच आहे. I hope you might have understand. Thank you.